साखर प्रत्येकाच्या जिभेवर गोडवा घेऊन येणारी गोष्ट. कुठलाही धार्मिक कार्यक्रम असू द्या, कौटुंबिक समारंभ असू द्या, आनंदाचा क्षण असू द्या किंवा सणासुदीचा काळ असू द्या, साखर हा अत्यावश्यक घटक. पण सध्या साखरेचे दर इतक्या वेगानं वाढले आहेत की अनेकांना ती आता खाताना सुद्धा आधीसारखी गोड लागत नाहीये. गेल्या महिन्याभरात साखर 40 रुपयांवरून थेट 60 ते 70 रुपये किलोवर पोहोचली आहे. आता साखर 100 रुपयांवर जाणार असं भाकीत प्रकाश आंबेडकर यांनी केलंय. साखरेची दरवाढ ही काही नवी नाहीये, पण साखरेचे भाव एखादा शेअर, सोनं, चांदी याही पेक्षा इतक्या वेगानं का वाढतायत हा प्रश्न तुम्हालाही पडला असेल, कारण इतक्या वेगानं साखर पहिल्यांदा वाढते. तर साखरेचे भाव इतके वाढण्यामागच्या 5 कारणांबद्दल मी सांगणार आहे. नमस्कार, मी सौरभ कोरटकर. झी 24 तासच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवर आपल्या सगळ्यांचं स्वागत. तर साखरेचे भाव वाढण्याचं पहिलं कारण म्हणजे साखरेचा साठा देशात कमी असणं. सध्या देशात गेल्या 30 वर्षातील सगळ्यात कमी साखरेचा साठा आहे. गेल्या वर्षी 47 लाख टन इतका साठा होता, पण या वर्षी मात्र 35 लाख टन इतकीच साखर देशात आहे. आता साठा कमी असण्याची सुद्धा काही कारण आहेत. भाववाढीसाठी दुसरा कारणीभूत घटक म्हणजे प्रतिकूल हवामानामुळे साखरेचं उत्पादन कमी होणं. गेल्या वर्षी जास्त पावसामुळे ऊसाचं मोठं नुकसान झालं होतं. यामुळे होतं काय, तर साखरेचा उतारा दर कमी होतो. याचा अर्थ 100 किलो ऊसापासून तयार होणाऱ्या साखरेची टक्केवारी 12 किलोच्या खाली आलेली आहे. त्यामुळे साखरेचं उत्पादन जिथे 3.2 कोटी टन अपेक्षित होतं, त्यात 20 लाख टन इतकी घट होऊन उत्पादन हे 3 कोटी इतकंच झालंय. आता भाव वाढीसाठी तिसरं महत्वाचं कारण म्हणजे इथेनॉल. ऊसाचा मोठा भाग इथेनॉल निर्मितीसाठी वापरला गेला. ICRA नुसार साखरेच्या उत्पादनाचा अंदाज हा गेल्या वर्षी 3.1 कोटी टन इतका होता, पण निव्वळ उत्पादन किती झालं साखरेचं, तर 2.8 कोटी टन. आता देशात साखरेचा वापर होतो म्हणजे गरज आहे 2.83 कोटी टन इतकी. यात जेवढ्या ऊसाच्या मळीत 31 लाख टन आणखी साखर तयार झाली असती, तेवढी मळी इथेनॉल बनवण्यासाठी वापरली गेली. यामुळे काय झालं, तर साखरेच्या उत्पादनात मोठी तूट बघायला मिळाली. म्हणजे मागणी जास्त आणि साखरेचं उत्पादन कमी. आता साखरेच्या भाव वाढीसाठी चौथी महत्वाची बाब कारणीभूत ठरली आहे, ती म्हणजे निर्यात. केंद्र सरकारनं नोव्हेंबर 2025 मध्ये 15 लाख टन साखरेच्या निर्यातीला मंजुरी दिली होती. फेब्रुवारीमध्ये आणखी 5 लाख टन निर्यातीसाठी मंजुरी दिली. यानंतर साखरेच्या किमती वाढतायत हे लक्षात यायला लागल्यावर मे 2026 मध्ये निर्यातीवर बंदी घातली. पण तोपर्यंत 8 लाख टन साखर देशाबाहेर ऑलरेडी गेली होती. त्यामुळे आधीच कमी असलेल्या साखरेचा साठा देशात आणखी कमी झाला. आता साखरेचे भाव आणखी वाढण्यासाठी कारणीभूत ठरलेली 5वी गोष्ट म्हणजे साठेबाजी. सध्या सणासुदीचा काळ आहे, त्यामुळे श्रावणापासून दिवाळीपर्यंत मिठाईसाठी साखरेची मोठी मागणी असते. त्यामुळे गोड पदार्थ बनवणाऱ्या कंपन्या साखर साठवायला याच दिवसात सुरुवात करतात. त्यातच यंदा साठाच कमी आणि त्यात मागणी जास्त असल्यानं साखरेचे भाव वाढायला सुरुवात झाली. त्यातच काही व्यापाऱ्यांनी साठेबाजी करून कृत्रिम तुटवडा तयार केल्याचा सुद्धा आता संशय. तपासातून आणखी माहिती पुढे येईल अशी अपेक्षा. आता साखरेच्या दरांनी सध्या 70 ओलांडली आहे. मागणी वाढत चाललेली आहे. साखर कारखाने पुरवठा कमी करतायत, कारण त्यांना सुद्धा चढ्या दरानं साखर विकायची आहे. ऊसाचं नवीन गाळप नोव्हेंबर पासून सुरू होईल, त्यामुळे कदाचित त्यानंतरच पुरवठ्यामध्ये वाढ होईल. त्यामुळे 70च्या घरात गेलेली साखर आता काही दिवसात 100 रुपये जाईल, हा जो अंदाज प्रकाश आंबेडकरांनी व्यक्त केलाय, तसंच काहीसं घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. बाजारात कुठल्याही गोष्टीचे दर पुरवठा आणि मागणी या गणितावर अवलंबून असतात. मागणी वाढत गेली आणि पुरवठा कमी होत गेला तर हेच दर आकाशाला भिडतात. साखरेच्या बाबतीत सध्या हेच घडतंय. आपण साखरेचे निर्यातदार राहिलोय, म्हणजे आपण इतर देशांना साखर पुरवली आहे. देशात साखरेची इतकी सध्या तूट तयार झाली आहे की भारतानं गेल्या 10 वर्षांपासून बंद असलेल्या साखरेच्या आयातीला म्हणजे साखर खरेदीला सुरुवात केली आहे. ज्या भारतानं 2021-22 मध्ये 1.1 कोटी टन साखरेची निर्यात केली, त्याच भारत सरकारनं आता ऑक्टोबर 2026 पर्यंत 10 लाख टन साखरेच्या आयातीला म्हणजे खरेदीला मंजुरी दिली आहे. भारताबाहेरून शेवटची साखर आपण 10 वर्षापूर्वी म्हणजे 2017 मध्ये खरेदी केली होती. त्यामुळे आत्ताची देशातली स्थिती बघता साखरेचे भाव येत्या काळात सेंचुरी मारण्याची सुद्धा शक्यता नाकारता येत नाही.